आंधळे याला संभाजीनगरमध्ये असल्याचा बजरंग सोनवणे यांना फोन आल्याचा धक्कादायक सध्या बातमी हाती लागली आहे। फोनवर आलेली माहिती बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षकांना सुद्धा दिली। पोलीस अधीक्षकांनी काय कारवाई केली असा सवाल आता बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे। या प्रकरणातला हा महत्त्वाचा आरोपी जो सध्या गेल्या 3 महिन्यांपासून फरार आहे आणि हा जो फरार आरोपी कृष्णा आंधळे हा संभाजीनगरमध्ये असल्याचा फोन आता बजरंग सोनवणे यांना आल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी पोलिसांना दिली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आणि जी फोनवर माहिती होती ती बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्याचा सध्या समजत आहे आणि पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केली असा सवाल आता बजरंग सोनवणे उपस्थित करतायत। पोलिसला सीडीआर सापडत नाहीत का? अरे माझा फोन टॅप करत होता ना इलेक्शन मध्ये, सगळं मीडियाला माहित आहे। मग आता ह्यांना कसं हे आता जे एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार जर असेल तर त्याचे फोन टॅप केले जातात लोकसभेसारख्या निवडणुकीत। आता ही एवढे सेन्सिटिव्ह विषय आहे त्याचा सीडीआर काढता येत नाहीत। त्याच्यामुळे ती मागणी की ती सीडीआर सुद्धा त्यांचे काढून जे इथं कोण पाटील असतील महाजन असतील जे कोणी होते त्यांच्या सर्वांचे त्यांनी हे प्रकरण 6 तारखेला नोंद करून घेतलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची अपडेट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली। खरं तर जो कृष्णा आंधळे फरार आरोपी तो संभाजीनगरमध्ये असल्याचा बजरंग सोनवणे यांना फोन आल्याचं आता सोनवणे म्हणतात। नक्कीच आपण जर बघितलं तर कृष्णा आंधळे हा घटना घडल्यानंतर पासून फरार आहे। जवळपास 78 दिवस झाले त्याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहेत। त्याच्याविषयी वेगवेगळ्या माहिती समोर आली होती, वेगवेगळे दावे देखील करण्यात आले होते। आता बजरंग सोनवणे यांनी वेगळीच माहिती समोर आणली आहे। यामध्ये काही दिवसापूर्वी त्यांना फोन आला होता आणि या फोन मधून ज्या व्यक्तीने माहिती दिली ती म्हणजे संभाजीनगरमध्ये हा कृष्णा आंधळे असल्याची माहिती होती। त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी तातडीने ही माहिती बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना दिली, परंतु त्या माहितीवर पुढे काय झालं याबाबत मात्र अद्याप एसपींनी त्यांना सांगितलं नसल्याचं देखील सोनवणे म्हटलंय। एकीकडे कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी आंदोलन केलं जात असताना दुसरीकडे कृष्णा आंधळेबाबतची ही जी माहिती आली होती त्यावर काय कार्यवाही झाली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात जो गुंता आहे, ज्या काही शंका आहेत मसाजोग वासियांच्या मनामध्ये त्या वाढतच चालल्या आहेत। तुर्तास तरी आता या सर्व मागण्यावर मसाजोग आंदोलन करत आहेत, परंतु बजरंग सोनवणे यांनी जी माहिती दिली होती त्यावर काय कार्यवाही झाली हे मात्र समोर आलेलं नाही। हो, नक्कीच उदय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला हा महत्त्वाचा आरोपी जो गेल्या 3 महिन्यांपासून फरार आहे कृष्णा आंधळे आणि हा जो आरोपी संभाजीनगरमध्ये असल्याचा फोन आता बजरंग सोनवणे यांना आलेला आहे आणि त्या संदर्भात बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा सुद्धा केली, मात्र त्यांनी काय कारवाई केली असा सवाल सुद्धा सोनवणे यांनी उपस्थित केला।